काल मित्रांनो 3 जानेवारी रोजी बुध ग्रहाचा प्रवेश धनु राशीमध्ये झालेला आहे। धनु राशी अत्यंत बलवान रास आहे, जिथे बुद्धीचा कारक बुध ग्रह आणि सध्या आत्माकारक रवी ग्रह या दोघांचीही युती झालेली आहे। म्हणूनच त्याला बुध आदित्य योग असे म्हणतात। आणि ही युती जी आहे मित्रांनो, ही कालपुरुषाच्या त्रिकोणात झालेली आहे। याचाच अर्थ असा आहे ती युती मेष राशीत किंवा सिंह राशीत किंवा धनु राशीत होते, त्यावेळेस ती सर्व राशींना आत्मबळ आणि बुद्धिबळ या दोन्ही गोष्टी देत असते। तर आता आपण बघूया धनु राशीच्या जातकांसाठी पुढील 25 ते 30 दिवसांचा प्रवास कसा असू शकतो। रवी आणि बुध या दोन प्रभावशाली ग्रहांची धनु राशीतील युती तुमच्या जीवनावर कसा परिणाम करणार आहे। तुमच्या नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि वैयक्तिक प्रगतीसाठी हा काळ कसा ठरेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा। कारण या युतीचा परिणाम प्रत्येक धनु राशीच्या व्यक्तीच्या जीवनात काही ना काहीतरी बदल घडवतच असतो। सूर्याय च बुधाय च मंगलाय च धीमहि गुरुवे च शुक्राय शनये च नमो नमः। याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आपल्या जीवनातील सर्व ऊर्जा आणि ज्ञानाचे स्रोत असलेल्या ग्रहांना मी वंदन करतो। सूर्याच्या तेजाने आत्मविश्वास, बुधाच्या बुद्धिमत्तेने निर्णय क्षमता आणि गुरुच्या ज्ञानाने मार्गदर्शन मिळो। रवी बुध युतीचे स्थान आणि त्याचा प्रभाव कसा असू शकतो। मित्रांनो, धनु राशीत रवी आणि बुध यांची युती पहिल्या भावात होत आहे। पहिला भाव म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि जीवनातील सुरुवातच असते। मित्रांनो, तुमच्याच राशीमध्ये ही युती झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळणार आहे। जेव्हा रवी जो आत्मविश्वास आणि यशाचा कारक आहे तो बुधासोबत युती करतो, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होत असते। लोक तुमच्याकडे आकर्षित होत असतात आणि तुम्हाला तुमच्या विचारांमधून लोकांना प्रभावित करण्याची एक संधी मिळत असते। हा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ध्येयांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे। तुम्हाला असं वाटेल की तुमच्यात एक नवी ऊर्जा संचारलेली आहे। तुम्ही तुमचं काम अधिक आत्मविश्वासाने सादरही करू शकताल। परंतु मित्रांनो, बुध हा विचारांचा आणि संवादाचा कारक असल्यामुळे तुमच्या शब्दांवरती तुम्ही विशेष लक्ष द्या। चुकीचे शब्द वापरल्यास गैरसमज होण्याची पण तिथं शक्यता असते। नोकरी आणि व्यवसायातील प्रभाव याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर धनु राशीतील रवी बुध युती तुमच्या करिअरमध्ये एक सकारात्मक वळण आणू शकते। तुम्ही जर एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर या काळात तुमचं काम अधिक प्रभावीपणे तुम्हाला सादर करता येईल। बॉस आणि सहकाऱ्यांकडून प्रशंसाही मिळू शकते। तुमचं आत्मविश्वासही वाढेल आणि तुम्हाला पुढच्या पायरीवर जाण्याची संधी सुद्धा मिळेल। व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन तर येणारच आहे। जर तुम्ही नवीन क्लायंट शोधत असाल तर या काळात तुमचं बोलणं आणि विचार लोकांना प्रभावित करेल। तुमचं मार्केटिंगचं जे कौशल्य असतं त्याच्यामध्ये पण सुधारणा झालेली दिसेल, त्यामुळे तुम्हाला चांगले व्यवहार जुळवून आणता येतील। मित्रांनो, धनु राशीतील ही युती जी आहे ही तुमच्या नातेसंबंधांवर सुद्धा सकारात्मक परिणाम घडवून आणेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबियाशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकताल। जर कधी गैरसमज झाले असतील तर त्यांना दूर करण्यासाठी सुद्धा हा योग्यच काळ आहे। तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल, त्यामुळे नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी किंवा जुने नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्हाला एक चांगली संधी मिळेल। परंतु तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण कधी कधी बुधाच्या प्रभावामुळे गोड बोलण्यातूनही चुकीचा अर्थ निघू शकतो। आरोग्य आणि मानसिक स्थिती याचा जर आपण विचार केला तर आरोग्याच्या बाबतीत रवीचा प्रभाव तुमचं शरीर अधिक ऊर्जावान ठेवेल। बुध तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुम्हाला विचारांमध्ये स्पष्टता येईल। तुम्ही जर एखाद्या नवीन आरोग्याच्या दिनचर्येला सुरुवात करायचं ठरवलं असेल तर हा काळ उत्तम आहे। मात्र
जास्त विचार करून स्वतःला थकवून घेऊ नये. बुधाचा प्रभाव कधी कधी जास्त विचार करायला लावतो, ज्यामुळे थोडा मानसिक ताणही वाढू शकतो. योगा किंवा ध्यानधारणेचा सराव करा. सरळ साधा मार्ग आहे, ज्यामुळे तुम्हाला निदान शांतता तरी मिळेल. दैनंदिन जीवनातील आव्हानं आणि उपाय काय असू शकतात? या काळात तुम्हाला वाटेल की तुमचं जीवन एका नव्या उंचीवर जात आहे, परंतु प्रत्येक यशासोबत काही जबाबदाऱ्याही वाढत जात असतात. तुम्हाला तुमच्या वेळेचं आणि संसाधनांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागेल. कधी कधी बुधाच्या प्रभावामुळे निर्णय घेण्यात घाई पण होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे विचार करून घ्यावा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना त्यांचे विचार निदान ऐकून तरी घ्यावे. रवी बुध युतीमुळे तुमचं बोलणं प्रभावी होईल, परंतु त्याच वेळी दुसऱ्यांचे विचार ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, धनु राशीतील रवी बुधी युती जी आहे ही तुमचं जीवन अधिक सकारात्मक बनवू शकते. तुमचा आत्मविश्वास तर वाढवेलच, तुमचं व्यक्तिमत्व उंचावेलच आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन प्रेरणा पण मिळवून देईल. तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईलच, परंतु संधी ओळखून त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही जरूर कळवत जा. पुढच्या वेळेस धनु राशीबद्दल आपण वेगळ्या विषयावरही चर्चा करूया. तोपर्यंत तुम्ही सकारात्मक राहा आणि जीवनाला एक नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार राहा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.